गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। और आज हम जा रहे हैं रामदरा, जो पुणे से लगभग 35 किलोमीटर के आसपास है। काहीतरी आज दिसतंय बाबा, माहिती नाही सर, खूप सारे पोलीसवाले थांबलेले तिथं, काहीतरी असेल, नाही तर कुठला आमदार खासदार आला असेल। पहिला ब्रिज लागलेला आहे रामदऱ्याच्या इथं, म्हणजे हा ट्रेन जाते खालनं। ब्रिज असा बांधला आहे की जसं काही इंजिनियरने नाही गवंडेनं बांधला आहे, असा ब्रिज बांधून ठेवला आहे हा, ज्याला काहीच आकार, मोकळा असा रोड आहे हा। हे कॅनेलला पाणी सोडलेले आहे आणि पुढे सुंदर असा व्ह्यू दिसतोय, नुसता डोंगर, सुकून गेलेला, अजिबात हिरवं दिसत नाही आहे। आणि छोटासा गावाकडच्या सारखा रोड आहे हा, जो की आपल्याला सरळ रामदऱ्याला घेऊन जातो, सरळ सरळ। मंदिर दिसतोय इथनं, इथं समोर मंदिर आहे, तिकडे माझ्या कॅमेऱ्यात नसेल दिसेल, पण मला दिसते माझ्या डोळ्यांनी, जवळच आहे, समोर दिसतंय हिरवळ, पूर्ण डोंगर सुकून गेले आहे, पण घनदाट असं तिथं हिरवळपणा आहे आणि खूप छान वाटतं ते बघून। सगळं खालून जायचं, गाडी लावली आपण तिकडे पार्किंगला बाहेर आणि इथून चाललोय चालत मला वाटते 1 किलोमीटरवरती आहे रामदऱ्याचं मंदिर। आणि आपण बघतोय कोणीच नाही आहे, सकाळचं एवढ्या लवकर कोणी आलेलं नाही आहे, आम्हीच आहोत, बाकी कोणी दिसत नाही आहे। मस्त शांतता आणि थंडगार हवा आणि यात हे हिरवे हिरवे झाड, मस्त वाटतं। एकदम बढिया असा व्ह्यू आहे इथे, ह्या साईडने एकदम सूर्याची किरणं पडलेली तिकडं मंदिरावरती, आणि मंदिर तेवढंच चमकतंय, बाकी सगळं सावलीमध्ये आहे। रोडांची कामं चालू असल्यामुळे गाड्या बाहेर लावलेत, बाकी इकडं स्वच्छता आणि निसर्गरम्य वातावरण तर चांगलं ठेवलेलं आहे याने। हिरवागार असा निसर्गरम्य वातावरण आहे इथे बरं का, खूप झाडाचे दाट झाडं आहेत, इकडे मंदिर आहे आणि तिथं सगळं पाणी इकडं भरलेलं। झालेला आहे बघून, आणि आपण चाललो रिटर्न परत आता घरी आपल्या। एवढी गर्दी तर नव्हती तिथे, पण आम्ही सकाळी लवकर गेलो म्हणून एवढी गर्दी नव्हती।
अदरवाईज आत्ता थोडीशी लोक आलेली आहेत आणि आता वाजलेले आहेत 8:30च्या आसपास. बाजार दिसतोय राईट साईडला इकडच्या साईडचं, आणि पुढे गेले की हायवे पण सरळ सरळ आपल्याला परत हडपसरला जायचं बाबा. सकाळ सकाळी झालेले कडक असं ऊन पडलेलं आहे आता, आणि उन्हामध्ये आपण चाललेलो आहे. असं वाटतं ना 8 वाजले तरी पण अशी भयानक गरमी जाणवते रोडला. ट्रॅफिक थोडं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. सकाळचं कसं कंटेनर वगैरे जायचे असतात म्हणून जास्त गर्दी असते. काका तिकडे परत ते काका बोट करून चाललेले आहे एकदम अशी बोट करून. मस्त असा रोड आहे आमचा दिंडी महाराज रोड पुण्यातला. एकदम बेस्ट वाटतो मला कधी पण. ठिकाणी असेल तर अजून बरं वाटतं, कारण की मग 70-80 सकाळ सकाळचा जरी कधी लवकर बरं वाटतं गाडी बनवायला.